नमस्कार. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा. तर बघा मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. सध्या केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. सरकारने यावर्षी म्हणजे 2023 मध्येही शिधापत्रिका धारकांना मोफत रेशनचा लाभ दिला, पण अनेक अपात्र लोकांनी देखील या मोफत रेशनचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. तर बघा, यामुळे सरकारकडून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा लोकांनी स्वतःहून आपले रेशन कार्ड रद्द करावे आणि असे न केल्यास सत्यापनानंतर अन्न पुरवठा विभागाची टीम स्वतः ते रद्द करेल आणि अशा लोकांविरोधात कारवाई देखील केली जाऊ शकते. तर जाणून घेऊया सरकारचा नियम काय आहे. जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पादनातून 100 चौरस मीटरचा प्लॉट, फ्लॅट अथवा घर, 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर, शस्त्र लायसन्स असेल, तसेच गावात 2 लाख आणि शहरी भागात 3 लाखहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पादन असेल, तर अशा लोकांना आपले रेशन कार्ड तहसील आणि DSO कार्यालयात सरेंडर करावा लागेल. जर सरकारच्या नियमाप्रमाणे रेशन कार्ड धारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड तपासून रद्द केले जातील आणि अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते आणि ते जेव्हापासून रेशन घेत आहेत तेव्हापासूनच्या रेशनची वसुली केली जाईल. अनेक सरकारी कर्मचारी झोल करून रेशन कार्ड मिळवतात, तेही सरकारच्या रडारवर आले आहेत. आता कर्मचाऱ्यांची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते दारिद्र्य रेषेच्या खाली नाहीत हे पक्का आहे. तरीही केंद्र आणि राज्यातील कर्मचारी रेशन कार्डचा फायदा घेताना आढळल्यास त्यांना तुरुंगवारी देखील घडू शकते. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना रेशन कार्ड परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण ही योजना समाजातील गरीब घटकांसाठी तयार करण्यात आली आहे. तरीही रेशन कार्ड आढळल्यास त्यांच्यावर कारवाई ही अटळ आहे.